सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नाशिकमध्ये वाहन चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातलेला असतानाच आडगाव पोलिसांनी मालेगावच्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत। अंबड लिंक रोडवरील एका गॅरेजमध्ये फिटर म्हणून काम करणाऱ्या शेख हसन शेख इक्बाल याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आरोपी शेख हसन हा मूळचा मालेगावचा रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून गॅरेजमध्ये काम करत होता। गॅरेजच्या कामाच्या निमित्ताने तो दुचाकी चोऱ्या करत असल्याचे तपासात उघड झालंय। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त केल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उन्मेष पाटील यांनी माहिती दिली। आडगाव पोलीस स्टेशनची एक TVS कंपनीची ज्युपिटर गाडी चोरीला गेली होती। आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाचे जे अंमलदार आहेत, हेड कॉन्स्टेबल परदेशी, गोसावी, त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की एक जण ती चोरीची गाडी विकायला येणार आहे। त्या माहितीवरून यांनी एका आरोपीला अटक केलेला आहे। आरोपीचं नाव शेख हसन शेख इक्बाल आहे। तो मूळ राहणारा मालेगाव, इस्लामपूर मालेगावचा आहे, जो सध्या आपल्या इथे अंबड लिंक रोडवर लकी मोटर गॅरेज येथे फिटर म्हणून काम करतो। त्याच्याकडून आपण एक गाडी रिकवर केली आणि जेव्हा आपण तपास पुढे सुरू केला तर आपल्याला या गाडी व्यतिरिक्त आणखी 8 गाड्या मिळून आलेल्या आहेत। तो गाड्या चोरी करतो आणि त्यांचे नंबर्स बदलून इकडे तिकडे विकत असतो। आपल्याकडची एक गाडी, सातपूरची एक गाडी शोधून झालेली आहे, म्हणजे मिळालेली आहे माहिती। इतर गाड्या कुठल्या चोरलेल्या आहेत, ज्या 7 गाड्या आहेत, त्याचा तपास सुरू आहे। त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। पुढील तपासात आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे। आरोपी शेख हसन शेख इक्बाल चोरीच्या गाड्या अत्यंत कमी किमतीत विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या चोराला रंगेहात पकडले। या कारवाईमुळे वाहन चोरट्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे।